गुड मॉर्निंग. व्ह्यू ऑप्टिक्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला कोहेरंट सोर्सेस हे आर्टिकल परत एकदा त्याची आठवण करून देणार आहे. कोहेरंट सोर्सेस हे आर्टिकल आपण याच टॉपिकमध्ये यापूर्वी पाहिलेलं आहे. परत एकदा आपण त्याचा मिनिंग आणि 2 कमेंट्स हे आपण रिपीट करतोय. सुरुवातीला मिनिंग बघूया. 2 सोर्सेस S1 आणि S2 यांना कोहेरंट आहेत असं केव्हा म्हणायचं, तर त्यासाठी 2 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन, ह्या दोन्ही सोर्सनी इमिट केलेली जी लाईट आहे तिची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. S1 या सोर्सनं इमिट केलेल्या लाईटची फ्रिक्वेन्सी आणि S2 या सोर्सनं इमिट केलेल्या लाईटची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, या 2 वेव्हजमधला फेज डिफरन्स एकतर 0 पाहिजे आणि 0 नसेल, 0ऐवजी समजा पाय असेल किंवा समजा 2 पाय असेल, जो काय असेल तो कॉन्स्टंट असला पाहिजे. फेज डिफरन्स एकतर 0 पाहिजे आणि 0 नसेल, जो काय असेल तो कॉन्स्टंट असला पाहिजे. ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय केल्या की या 2 सोर्सेसना आपण कोहेरंट सोर्सेस असं म्हणू शकतो. पहिली कंडिशन, त्या सोर्सने इमिट केलेल्या लाईटची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. दुसरी कंडिशन, दोन्ही सोर्सेसने इमिट केलेल्या ज्या लाईट वेव्हज आहेत त्यांच्यामधला फेज डिफरन्स एकतर 0 पाहिजे, 0 नसल्यास तो कॉन्स्टंट पाहिजे. असं असेल तर या 2 सोर्सेसना आपण कोहेरंट सोर्सेस असं म्हणू शकतो. म्हणून मिनिंग असं आहे, 2 sources are said to be coherent if 1. they should emit light of same frequency. Second, phase difference between them is either 0 or constant. Meaning असं आहे, 2 sources are said to be coherent if they emit light waves of same frequency. And second, phase difference between them is either 0 or constant. हा कोहेरंट सोर्सेसचा मिनिंग आहे. दे इमिट लाईट वेव्हज ऑफ सेम फ्रिक्वेन्सी अँड फेज डिफरन्स बिटवीन देम इज आयदर 0 और कॉन्स्टंट. देन 2 सोर्सेस आर सेड टू बी कोहेरंट. त्यानंतर पहिलं कमेंट असं की 2 सोर्सेस, परत एकदा समजा S1 आणि S2 हे 2 इंडिपेंडंट सोर्सेस आहेत. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करू शकता की S1 ही मेणबत्ती आहे, तर S2 हा LED बल्ब आहे. मेणबत्ती आणि LED बल्ब हे दोन्ही इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस आहेत. इंडिपेंडंट आहेत आणि प्रायमरी आहेत. असं जर असेल तर हे 2 सोर्सेस कधीच कोहेरंट नसतात. कोणतेही 2 इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस कधीही कोहेरंट नसतात. किंवा आपण असं कमेंट करू शकतो, 2 इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस आर ऑलवेज non-coherent because
phase difference between them does not remain constant. 2. Independent primary sources are always non-coherent. They are not coherent because phase difference between them does not remain constant. असं पहिलं कमेंट. 2. Independent primary sources are always non-coherent. कारण कोणतं? फेज डिफरन्स बिटवीन देम डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. हे पहिलं कमेंट. आणि दुसरं कमेंट, टू सोर्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम सिंगल प्रायमरी सोर्स. एखादा सिंगल प्रायमरी सोर्स असेल यस, आणि त्याच्यापासून मिळवलेले 2 सेकंडरी सोर्सेस हे नेहमीच कोहेरंट असतात. ऑलवेज कोहेरंट. एकाच प्रायमरी सोर्सपासून मिळवलेले 2 सेकंडरी सोर्सेस हे नेहमीच कोहेरंट असतात. किंवा इंग्रजीमध्ये 2 सेकंडरी सोर्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम सिंगल प्रायमरी सोर्स आर ऑलवेज कोहेरंट. 2 secondary sources obtained from single primary source are always coherent. 2 independent primary sources are always non-coherent, whereas 2 secondary sources obtained from single primary source are always coherent. हे आर्टिकल आपण यापूर्वी पाहिलं होतं. आणि मुद्दाम आज आपण हे रिपीट केले कारण जे आर्टिकल आपल्याला आज पाहायचं आहे त्याचं नाव आहे मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. कोहेरंट सोर्सेस मिळवण्याच्या पद्धती. हे आर्टिकल आपल्याला आज पाहायचं आहे. मेथड्स फॉर ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. मग या आर्टिकलमध्ये आपण 2 मेथड्स पाहणार आहोत. त्यापैकी पहिली जी मेथड आहे ते लॉयड्स मिरर. लॉयड्स मिरर या आर्टिकलमध्ये कोहेरंट सोर्सेस कसे मिळवायचे त्याची एक पद्धत आपण यामध्ये पाहणार आहोत. मग त्यामध्ये सुरुवातीला फिगर आहे. फिगरमध्ये हा जो आहे हा इथून इथंपर्यंत तो लॉयड्स मिरर आहे. मिरर दाखवण्याची पद्धत असते. असं जर दाखवलं असेल कुठं त्याला आपण मिरर असं म्हणतो. तर हा लॉयड्स मिरर आहे. तर येस, हा रिअल सोर्स आहे. रिअल खरा सोर्स आहे. तर या फिगरमध्ये हा लॉयड्स मिरर आणि येस हा रिअल सोर्स. याशिवाय या फिगरमध्ये काही ब्ल्यू लाईन्स आहेत तर काही रेड लाईन्स आहेत. ब्ल्यू लाईन्स काय दाखवतात तर लाईट इमिटेड बाय यस, इमिटेड बाय रिअल सोर्स यस, की जी लाईट डायरेक्टली स्क्रीनवरती इन्सिडेंट होते. उदाहरणार्थ ही ब्ल्यू लाईन बघा, रिअल सोर्सपासून निघालेले आहे आणि डायरेक्टली या स्क्रीनवरती इन्सिडेंट झालेले आहे. ही उभी जी रेष दिसते ती स्क्रीन आहे. ब्ल्यू लाईन्स काय शो करतात तर लाईट इमिटेड बाय रिअल सोर्स विच डायरेक्टली फॉल्स ऑन स्क्रीन. तर रेड लाईन्स ज्या आहेत त्या रेड लाईन्स काय दाखवतात तर लाईट इमिटेड बाय रिअल सोर्स यस विच फॉल्स ऑन द स्क्रीन बट आफ्टर रिफ्लेक्शन. यस पासून निघालेली लाईट
डायरेक्टली स्क्रीनवरती इन्सिडेंट न होता ती पहिल्यांदा मिररवरती इन्सिडेंट होते, या लाईट्स मिररवरती इन्सिडेंट होते आणि रिफ्लेक्शन नंतर ती स्क्रीनवरती इन्सिडेंट होते. असं या रेड लाईन्स दाखवतात. 2 रेड लाईन्स, ही एक आहे आणि ही एक आहे. यसपासून निघालेली लाईट ती पहिल्यांदा लाईट्स मिररवरती इन्सिडेंट होते आणि रिफ्लेक्शन नंतर ती स्क्रीनवरती इन्सिडेंट होते. तर अशा 2 लाईन्स या फिगरमध्ये दिसत आहेत. परत पहिल्यापासून मी रिपीट करतो. या फिगरमध्ये हा लाईट्स मिरर आहे, हा रिअल सोर्स आहे आणि ही स्क्रीन आहे. या फिगरमध्ये काही ब्ल्यू लाईन्स आहेत, काही रेड लाईन्स आहेत. ज्या ब्ल्यू लाईन्स आहेत त्या काय रिप्रेझेंट करतात, काय दाखवतात, तर लाईट इमिटेड बाय रिअल सोर्स यस अँड विच फॉल्स डायरेक्टली ऑन द स्क्रीन, विच फॉल्स डायरेक्टली ऑन द स्क्रीन, असं ब्ल्यू लाईन्स दाखवतात. रेड लाईन्स काय दाखवतात, तर लाईट इमिटेड बाय रिअल सोर्स यस विच falls on the screen but after reflection by the lights mirror. This red line incident on screen but after reflection by lights mirror. This red line also shows the light which falls on the screen but after reflection. आणि हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत, जे रेड लाईन्स दाखवलेत, हे रिफ्लेक्टेड रेज यस स्टारपासून आलेत असं वाटतं. ह्या रेड लाईन्स जर पाठीमागं वाढवल्या, आपण पाठीमागं वाढवल्या तर त्या वाढवलेल्या लाईन्स यस स्टार या पॉईंटमध्ये, या बिंदूमध्ये एकत्र येतात. किंवा या रेड लाईन्स यस स्टारपासून निघालेत असं वाटतं, म्हणून यस स्टार ही यसची व्हर्च्युअल इमेज आहे. यस स्टार ही यसची व्हर्च्युअल इमेज जी आहे ती व्हर्च्युअल सोर्स म्हणून ॲक्ट होते. आणि मग आपल्याला आता 2 सोर्सेस आहेत, एक रिअल सोर्स यस आणि दुसरा व्हर्च्युअल सोर्स यस डॅश. रिअल सोर्स यस आणि व्हर्च्युअल सोर्स यस स्टार हे दोघं कोहेरंट सोर्स म्हणून ॲक्ट होतात. आणि यस आणि यस स्टार यांच्यापासून मिळालेली लाईट ही इंटरफिअर होते आणि या स्क्रीनवरती आपल्याला इंटरफिरन्स पॅटर्न मिळतो. आपल्याला कोहेरंट सोर्सेस मिळवायचे आहेत. इथं एक रिअल सोर्स आहे आणि रिअल सोर्सपासून मिळवलेला एक व्हर्च्युअल सोर्स आहे. रिअल सोर्स आणि व्हर्च्युअल सोर्स हे दोघं मिळून कोहेरंट सोर्स म्हणून ॲक्ट होतात. असं या पहिल्या मेथडचं एक्सप्लेनेशन आहे. आता आपण इंग्रजीत बघू. दिस फिगर शोज लाईट्स मिरर, रिअल सोर्स यस अँड स्क्रीन. In this figure there are some blue lines and there are some red lines. These blue lines shows a light emitted by real source S which falls directly on the screen. Blue lines shows the light emitted by real source S which falls directly on the screen, and red line shows the light. Red line shows the light emitted by real source S
but which falls on the screen after reflection. Red line shows the light emitted by real source S, which falls on the screen but after reflection, and these reflected rays, these red lines, these reflected rays appear to come from S star. Hence, S star is the virtual image of S. And these two, now there are two sources. One is real source S and another is virtual source S dash. And these two sources acts as the coherent sources. Light from S and S star interfere and gives interference pattern on this screen. आणखी एकदा रिपीट करतो. This figure shows Lloyd's mirror, real source S and screen. In this figure there are some blue lines and there are some red lines. Blue lines shows the light emitted by real source S, which falls directly on the screen, and red lines shows the light emitted by real source, which falls on the screen but after reflection by Lloyd's mirror. And these red lines or these reflected rays are appear to come from S star. Hence, S star is the virtual image of S. Virtual image S star acts as the virtual source. And now there are two sources. One is real source S and another is virtual source S star. These two sources S and S star acts as the coherent sources, and light from S1 and S star, light from S and S star interfere and gives interference pattern on this screen. आता पीपीटीच्या सहाय्यानं 1 by 1 बघू आपण. फिगर शोज काय, लॉयड्स मिरर and real source S and screen. In this figure काय काय आहे? In this figure there are some blue lines and there are some red lines. Blue lines shows काय, blue line shows light कुणी इमिट केले, इमिटेड बाय रियल सोर्स S. आणि तिचं काय होतं, तर ती लाईट फॉल्स डायरेक्टली ऑन दी स्क्रीन. ब्ल्यू लाईन शोज लाईट इमिटेड बाय रियल सोर्स S, which falls directly on the screen. या उलट रेड लाईन शोज लाईट emitted by real source S, but which falls on the screen after reflection. Red lines do not show the light which falls directly on the screen, but red line shows the light which falls on the screen after reflection. And these reflected rays or these red lines are appear to come from S star. रेड लाईन्स S स्टार पासून निघालेत असं वाटतं. म्हणून S स्टार इज दी व्हर्च्युअल इमेज ऑफ S. व्हर्च्युअल याचा अर्थ आभासी. इमेजचे दोन प्रकार असतात, एक रिअल इमेज आणि दुसरी व्हर्च्युअल इमेज.
रिअल इमेज म्हणजे खरी प्रतिमा, तर व्हर्च्युअल इमेज म्हणजे आभासी किंवा खोटी प्रतिमा. तर यस स्टार ही यसची व्हर्च्युअल इमेज आहे आणि हीच व्हर्च्युअल इमेज यस स्टार व्हर्च्युअल सोर्स म्हणून ॲक्ट होते. व्हर्च्युअल इमेज यस स्टार ॲक्ट्स ॲज ए व्हर्च्युअल सोर्सेस. नाव देअर आर टू सोर्सेस. One is real source S and another is virtual source S star. And these two sources S and S star are the coherent sources. Light from S and S star interfere and gives interference pattern on the screen. तर इथं या मेथडमध्ये एक रिअल सोर्स आहे आणि त्यापासून मिळवलेली एक व्हर्च्युअल सोर्स आहे आणि म्हणून एकापासूनच दुसरा मिळालेला आहे. म्हणून या दोघंही रिअल आणि व्हर्च्युअल दोन्ही सोर्सेस हे कोहेरंट सोर्सेस म्हणून ॲक्ट होतात. तर ही एक पद्धत आहे कोहेरंट सोर्स मिळवण्याची. आता यानंतर आपण दुसरी मेथड पाहणार आहोत, फ्रेझनेल बायप्रिझम. ह्यामध्ये पण सुरुवातीला फिगर आहे आणि फिगरचं एक्सप्लेनेशन असं आहे की या फिगरमध्ये हा जो आहे तो बायप्रिझम आहे. इथं नाव पण लिहिलं आहे बायप्रिझम. आणि बायप्रिझम तुम्हाला हा प्रिझम माहीत आहे, हा तुम्ही पाहिलं देखील असेल. आणि जो तुम्ही प्रिझम पाहिलेला आहे याच्यामध्ये हा जो अँगल आहे तो 60 डिग्री असतो. 60 डिग्री. आता हा जो बायप्रिझम आहे तो बायप्रिझम याचा हा जो अँगल आहे त्याला व्हर्टेक्स अँगल किंवा रेफ्रॅक्टिंग अँगल असं म्हणतात. तो खूप मोठा असतो, म्हणजे ऑलमोस्ट 180 असतो. 180 आपण कशाला म्हणतो? या अँगलला आपण 180 डिग्री असं म्हणतो किंवा मराठीमध्ये आपण त्याला सरळ कोन असं म्हणतो. तुम्ही जो प्रिझम पाहिलेला आहे त्याचा हा व्हर्टेक्स अँगल 60 डिग्री असतो. तर बायप्रिझमचा व्हर्टेक्स अँगल हा ऑलमोस्ट 180 डिग्री इतका असतो. 180 डिग्री इतका नसतो पण जवळपास 180 डिग्री इतका असतो. याशिवाय या फिगरमध्ये यस ही स्लीट आहे, इथं दाखवले पहा. यस ही स्लीट आहे. स्लीट म्हणजे बारीक फट असते, तिला स्लीट म्हणायचं. यस ही स्लीट आहे आणि यस ही स्लीट मोनोक्रोमॅटिक लाईटने इल्युमिनेट केल्या, प्रकाशित केल्या मोनोक्रोमॅटिक लाईटने. तो सोर्स आपण दाखवलेला नाही. ज्या लाईटनी यस ही स्लीट इल्युमिनेट केले ती लाईट यामध्ये दाखवलेली नाही, परंतु यस ही स्लीट मोनोक्रोमॅटिक लाईटने इल्युमिनेट केल्या. यसपासून निघणारे 6 रेज या फिगरमध्ये दाखवलेत. हा पहिला, हा दुसरा, तिसरा, हे वरती आहेत, तर खाली 3 आहेत, चौथा, 5वा आणि 6वा. यसपासून निघणारे हे जे 6 रेज आहेत त्यांचं बायप्रिझममुळं रेफ्रॅक्शन होतं. म्हणजे उदाहरणार्थ हा पहिला रे घेतला तर पहिला रे ज्या मार्गाने आला त्या मार्गाने सरळ न जाता तो या मार्गाने त्याचं रेफ्रॅक्शन होतं, बेंड होतो बायप्रिझममुळं. दुसरा रे विचारात घेतला तर तो सरळ या मार्गाने न जाता त्याचं या मार्गाने रेफ्रॅक्शन होतं. तिसरा रे विचारात घेतला हा, तर त्याचं या मार्गाने रेफ्रॅक्शन होतं. असं खाली जे 3 रेज आहेत यसपासून निघणारे
त्यांचंही रिफ्रॅक्शन होतं. या रेचं या मार्गाने रिफ्रॅक्शन होतं, या रेचं या मार्गाने रिफ्रॅक्शन होतं, तर या रेचं या मार्गाने रिफ्रॅक्शन होतं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर यसपासून निघणारे जे रेज आहेत त्यांचं या बायप्रिझममुळं रेफ्रॅक्शन होतं आणि हे जे रेफ्रॅक्टेड रेज आहेत, रेफ्रॅक्टेड रेज ते S1 आणि S2 पासून निघालेत असं वाटतं. उदाहरणार्थ हे 3 रेज 1, 2, 3 हे 3 रेफ्रॅक्टेड रेज S1 पासून निघालेत असं वाटतं. तर हे 3 रेफ्रॅक्टेड रेज 1, 2 आणि 3 हे 3 रेफ्रॅक्टेड रेज S2 पासून निघालेत असं वाटतं. म्हणून S1 आणि S2 या दोन यसच्या व्हर्च्युअल इमेजेस आहेत, आभासी प्रतिमा आहेत. आणि ह्याच दोन इमेजेस S1 आणि S2 याच दोन व्हर्च्युअल इमेजेस कोहेरंट सोर्स म्हणून ॲक्ट होतात. कारण हे दोन्ही इमेजेस S1 आणि S2 एकाच स्लिटपासून एकाच या स्लिटपासून मिळवलेत. आपण एकापासून मिळवलेले दोन हे नेहमी कोहेरंट असतात. मगाशी आपण पाहिलं कोहेरंट सोर्सचा मिनिंग पाहिला, त्यानंतर 2 कमेंट्स पाहिले. दुसऱ्या कमेंटमध्ये असं म्हटलं होतं आपण 2 सेकंडरी सोर्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम सिंगल प्रायमरी सोर्स आर ऑलवेज कोहेरंट. इथं नेमकं तेच घडतं की यसपासून मिळवलेले S1 आणि S2 हे 2 सेकंडरी सोर्सेस, हे 2 व्हर्च्युअल इमेजेस हे कोहेरंट सोर्स म्हणून ॲक्ट होतात. आणि या पद्धतीनं आपण कोहेरंट सोर्सेस मिळवू शकतो बायप्रिझमचा उपयोग करून. S1 आणि S2 यापासून निघणारी लाईट इंटरफिअर होते आणि इथं जो ग्रीन पोर्शन दाखवला आहे ग्रीन कलरमध्ये तिथं आपल्याला इंटरफिअरन्स पॅटर्न मिळतो की जो या स्क्रीनवरती आपल्याला पाहता येतो. असं या सेकंड मेथडचं एक्सप्लेनेशन आहे. मराठीत आपण पाहिलं, आणखी एकदा मराठीतच पाहू. हा बायप्रिझम आहे. बायप्रिझम हा प्रिझमच असतो. बायप्रिझम हा प्रिझमच असतो, फक्त त्याचा हा जो व्हर्टेक्स अँगल आहे तो खूप लार्ज असतो आणि ऑलमोस्ट किंवा नियरली इक्वल टू 180 डिग्री असतो. यस ही स्लीट आहे. यस ही स्लीट मोनोक्रोमॅटिक लाईटनी इल्युमिनेट केल्या. ती लाईट या फिगरमध्ये दाखवलेली नाही, परंतु लक्षात घ्या की यस ही स्लीट मोनोक्रोमॅटिक लाईटने इमिट केले. यसपासून निघणारे जे रेज आहेत इथं 6 आहेत. यसपासून निघणारे जे हे रेज आहेत त्यांचं बायप्रिझममुळं रेफ्रॅक्शन होतं. पहिल्या रेचं या मार्गाने रेफ्रॅक्शन होतं, दुसऱ्या रेचं या मार्गाने रेफ्रॅक्शन होतं, तिसऱ्या रेचं या मार्गाने रेफ्रॅक्शन होतं, या मार्गाने, चौथ्या रेचं या मार्गाने रेफ्रॅक्शन होतं, 5व्या रेचं या मार्गाने रिफ्रॅक्शन होतं, तर 6व्या रेचं या मार्गाने रिफ्रॅक्शन. थोडक्यात यसपासून निघणारे जे रेज आहेत त्यांचं बायप्रिझममुळं रेफ्रॅक्शन होतं. आणि हे जे रेफ्रॅक्टेड रेज आहेत, रेफ्रॅक्टेड रेज हे S1 आणि S2 पासून निघालेत असं वाटतं. म्हणून S1 आणि S2 ह्या दोन यसच्या व्हर्च्युअल इमेजेस आहेत. ह्या दोन व्हर्च्युअल इमेजेसच कोहेरंट सोर्सेस म्हणून ॲक्ट होतात आणि S1 आणि S2 पासून निघणारी लाईट इंटरफिअर होते आणि या पोर्शनमध्ये आपल्याला इंटरफिअरन्स पॅटर्न मिळतो की जो पोर्शन आपण
ग्रीन कलरने दाखवलं आहे. आता इंग्रजीत बघू. दिस फिगर शोज ए बायप्रिझम अँड प्रोडक्शन ऑफ two coherent sources. Biprism is a prism having very large vertex angle nearly equal to 180 degree. S is the slit, and this slit S is illuminated by a monochromatic light. These are the rays from S, and these rays undergo refraction due to biprism, and these refracted rays appears to come from S1 and S2. Hence, S1 and S2 are the virtual images of S. These two virtual images, S1 and S2, acts as the coherent sources, and light from S1 and S2 interfere and gives this interference pattern. So this is another method of obtaining two coherent sources. तर वन बाय वन PPTच्या सहाय्याने बघू. फिगर शोज काय, ए बायप्रिझम अँड फॉर्मेशन ऑफ टू कोहेरंट सोर्सेस. दिस इज बायप्रिझम, अँड बायप्रिझम इज ए प्रिझम having very large vertex angle of nearly equal to 180 degree. What is S? S is the slit, and slit S is illuminated by a monochromatic light, and that monochromatic light is not shown in the figure, but there are 6 rays from S, and these 6 rays from S undergo refraction due to biprism, and these refracted rays कसे वाटतात? These refracted rays are appear to come from S1 and S2. Hence S1 and S2 काय आहेत? Hence S1 and S2 are the two virtual images of S, and these two virtual images S1 and S2 काय म्हणून ॲक्ट होतात? ॲक्ट्स ॲज दी टू कोहेरंट सोर्सेस. लाईट फ्रॉम S1 and S2 काय होते? तर लाईट फ्रॉम S1 and S2 इंटरफिअर अँड गिव्स इंटरफिअरन्स पॅटर्न ऑन दी स्क्रीन. सो देर आर टू मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. वन इज Lloyd's mirror and another is Fresnel biprism. ओके, आणि इथं आपला सेकंड पार्ट इंटरफिरन्स ऑफ लाईट हा संपला. तुम्हाला आठवते का बघा, मी असं म्हटलं होतं की वेव्ह ऑप्टिक्स या टॉपिकमध्ये एकूण 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट वेव्ह थेअरी ऑफ लाईट, दुसरा पार्ट इंटरफिरन्स ऑफ लाईट, आणि तिसरा पार्ट डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. मेथड्स फॉर ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस, की ज्यामध्ये आपण 2 मेथड्स पाहिल्या, एक लॉईड्स मिरर आणि दुसरी फ्रेझनेल बायप्रिझम. आणि या आर्टिकल बरोबरच दुसरा पार्ट इंटरफिरन्स ऑफ लाईट इथं संपला. आता यानंतर आपण डायफ्रॅक्शन ऑफ लाईट या तिसऱ्या पार्टला सुरुवात करणार आहोत. डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. डायफ्रॅक्शन ऑफ लाईट याचा मिनिंग आणि काही कमेंट्स आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. तर पहिलं कमेंट असं आहे की वेव्ह थिअरी ऑफ लाईट किंवा वेव्ह नेचर ऑफ लाईट, इंटरफिरन्स ऑफ लाईटचं
क्लिअर कट एक्सप्लेनेशन देते ते आपण पाहिलं आहे. हायजन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट ही आपण याच टॉपिकमध्ये अगदी सुरुवातीला पाहिले. हायजन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट आणि तिचं पहिलंच पॉस्ट्युलेट असं होतं की लाईट प्रोपोगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. लाईट वेव्हच्या स्वरूपात प्रोपोगेट होते असं हायजननं मत मांडलं होतं. वेव्ह थिअरीमधलं हे पहिलं पॉस्ट्युलेट आहे की लाईट प्रोपोगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. कारण याच्या अगोदर न्यूटननं जी कॉर्पस्क्युलर थिअरी सांगितली होती त्यामध्ये न्यूटन असं म्हटलं होतं की लाईट कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स अँड दीज टायनी पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज कॉर्पस्कल्स असं न्यूटननं सांगितलं होतं. न्यूटनच्यामध्ये लाईट पार्टिकल्सपासून बनले आणि त्याच्या उलट हायजननं असं सांगितलं की लाईट प्रोपोगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि ही जी वेव्ह थिअरी आहे ती वेव्ह थिअरी इंटरफिरन्स ऑफ लाईटचं क्लिअर कट एक्सप्लेनेशन देते की जे एक्सप्लेनेशन आपण सेकंड पार्टमध्ये पाहिलं आहे. इंटरफिरन्स ऑफ लाईटमध्ये आपण ते पाहिलं आहे. मग इंटरफिरन्स ऑफ लाईट याचं जसं वेव्ह थिअरी क्लिअर कट एक्सप्लेनेशन देते त्याच पद्धतीनं डायफ्रॅक्शन ऑफ लाईट ही सुद्धा अशीच एक दुसरी फिनॉमिनॉन आहे की जिचं सुद्धा एक्सप्लेनेशन आपल्याला वेव्ह नेचरच्या आधारे देता येतं. लाईटला वेव्ह नेचर आहे हे मान्य करून आपल्याला डायफ्रॅक्शन ऑफ लाईटचं क्लिअर कट एक्सप्लेनेशन देता येतं. हा पहिला पॉईंट आहे. वेव्ह थिअरी और वेव्ह नेचर ऑफ लाईट clearly explains interference of light, and similarly diffraction of light is another phenomenon which is also clearly explained by considering wave nature of light. wave nature of light हे मान्य केलं, लाईटला वेव्ह नेचर आहे हे मान्य केलं की इंटरफिरन्स ऑफ लाईटचं एक्सप्लेनेशन देता येतं. लाईटला पार्टिकल नेचर आहे असं जर मानलं तर इंटरफिरन्स ऑफ लाईटचं एक्सप्लेनेशन देता येत नाही. लाईटला वेव्ह नेचर आहे हे मान्य केलं तरच इंटरफिरन्स ऑफ लाईटचं एक्सप्लेनेशन देता येतं. आणि त्याच पद्धतीनं डायफ्रॅक्शन ऑफ लाईटसुद्धा एक्सप्लेनेशन आपण लाईटला वेव्ह नेचर आहे हे मान्य करून देता येतं. लाईटला पार्टिकल नेचर आहे हे मान्य करून डायफ्रॅक्शन ऑफ लाईटचं एक्सप्लेनेशन देता येत नाही. पण पहिला पॉईंट असा की वेव्ह नेचर ऑफ लाईट, वेव्ह थिअरी ऑफ लाईट क्लिअरली एक्सप्लेन्स इंटरफिरन्स ऑफ लाईट. सिमिलरली डायफ्रॅक्शन ऑफ लाईट is another phenomenon which can be explained by considering wave nature of light. So this is first point. Wave nature of light clearly explains काय तर interference of light. Similarly, diffraction of light is another phenomenon which is also clearly explained by considering wave nature of light. First point. Second point, तो समजण्यासाठी एक फिगर बघू. या फिगरमध्ये इथं सोर्स आहे आणि हा सोर्स लाईट इमिट करतोय आणि या सोर्सनं जी लाईट इमिट केली त्या लाईटच्या पाथमध्ये, त्या लाईटच्या मार्गामध्ये एक ऑब्स्टॅकल आपण उभं केलं आहे. ऑब्स्टॅकल म्हटलं तरी चालेल किंवा त्यालाच ओपॅक ऑब्जेक्ट असं म्हणायचं की जे ओपॅक याचा अर्थ काय, जे ट्रान्सपरंट नाही, जे पारदर्शक नाही त्याला ओपॅक असं म्हणायचं. ओपॅक ऑब्जेक्ट म्हणा किंवा ऑब्स्टॅकल म्हणा. सोर्सपासून
जी लाईट इमिट होते त्या लाईटच्या पाथमध्ये, त्या लाईटच्या मार्गामध्ये एक ऑब्स्टॅकल ठेवलं तर या XY या स्क्रीनवरती आपल्याला या रिजनमध्ये शॅडो मिळते, सावली मिळते. तुम्ही पण इमॅजिन करू शकता, लाईटच्या पाथमध्ये जर एखादा ऑब्स्टॅकल किंवा एखादा ओपॅक ऑब्जेक्ट आणलं तर त्याची सावली आपल्याला मिळते, शॅडो मिळते. तसं इथंही सोर्सपासून निघालेली लाईटच्या पाथमध्ये जर एखादं ऑब्स्टॅकल उभं केलं तर या स्क्रीनवरती या रिजनमध्ये आपल्याला शॅडो मिळते, सावली मिळते. आणि लाईट या शॅडोमध्ये एंटर होत नाही किंवा ती अतिक्रमण करत नाही. सावलीमध्ये लाईट एंटर होत नाही म्हणा किंवा ती अतिक्रमण करत नाही असं म्हणा. पण हे सर्व कधी खरं आहे? जर ऑब्स्टॅकल मोठा असेल तर. ऑब्स्टॅकल किंवा ओपॅक ऑब्जेक्ट मोठा असेल तरच हे खरं आहे. या फिगरमध्ये काय दाखवले आपण इंग्रजीत बघू. दिस इज सोर्स ऑफ लाईट and this is path of light emitted by the source, and in this path there is one obstacle or opaque object, and this obstacle is placed in the path of light emitted by the source. Then we get this shadow on the screen, and light do not enter into shadow region. But this is true only if this obstacle is large. हे सगळं बरोबर आहे, पण कधी ऑब्स्टॅकल लार्ज असेल तर, मोठा असेल तर. So, second point, if obstacle is placed कुठं? In the path of light from source, then we get काय? Shadow on the screen, and light does not enter into the shadow region. But this is true only if obstacle is large. If obstacle is very small, then काय होतं? तर लाईट हे जे ऑब्स्टॅकल आहे त्याचे जे कॉर्नर्स आहेत, कडेचे पॉइंट, हा आणि हा कॉर्नर जो आहे त्या कॉर्नरला लाईट बेंड होते. जर ऑब्स्टॅकल लहान असेल तर लाईट त्या ऑब्स्टॅकलच्या कॉर्नरजवळ बेंड होते आणि ती शॅडोमध्ये, सावलीमध्ये अतिक्रमण करते किंवा शॅडोमध्ये एंटर होते. जर ऑब्स्टॅकल लहान असेल तर. जस्ट मागच्या स्लाइडमध्ये आपण असं पाहिलं की ऑब्स्टॅकल जर मोठा असेल आणि ते जर लाईटच्या पाथमध्ये असेल तर लाईट मुळं आपल्याला स्क्रीनवरती शॅडो मिळते, सावली मिळते, आणि त्या शॅडोमध्ये लाईट अतिक्रमण करत नाही, त्या शॅडोमध्ये लाईट एंटर होत नाही ऑब्स्टॅकल मोठा असेल तर. परंतु जर ऑब्स्टॅकल लहान असेल तर मात्र ऑब्स्टॅकलचे जे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नरच्या ठिकाणी लाईट बेंड होते आणि ती शॅडोमध्ये एंटर होते, अतिक्रमण करते. आणि लाईटचं हे जे बेंड होणं आहे, लाईट जी बेंड होते त्या बेंड होण्याच्या फिनॉमिनॉनलाच डायफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणायचं.
तुम्ही असं इमॅजिन करू शकता की लाईटच्या पाथमध्ये किंवा घरात आपल्या लाईट असते, बल्ब असतो, ट्यूब असते, आणि त्या लाईटच्या पाथमध्ये आपण जर एखादं नोटबुक किंवा आपला हात जर धरला तर त्या नोटबुकची, त्या हाताची सावली आपल्याला मिळते. नोटबुक किंवा हात हे मोठं ऑब्जेक्ट आहे, मोठं ऑब्स्टॅकल आहे, आणि त्यामुळे आपल्याला छानपैकी शॅडो मिळते, शार्प अशी शॅडो मिळते जर ऑब्जेक्ट मोठा असेल तर. परंतु जर ऑब्जेक्ट अतिशय लहान असेल, उदाहरणार्थ टाचणी अतिशय लहान असते, मग ती जर लाईटच्या पाथमध्ये धरली तर मात्र आपल्याला शॅडो तशी मिळत नाही, शार्प, क्लिअर. तर तिथं आपल्याला लाईट बेंड होऊन अतिक्रमण केलं लाईटनी असं तुम्हाला दिसून येईल. लाईटचं हे जे बेंड होणं आहे किंवा बेंड होण्याची जी फिनॉमिनॉन आहे तिलाच डायफ्रॅक्शन असं म्हणायचं. इफ ऑब्स्टॅकल इज व्हेरी स्मॉल देन लाईट बेंड राउंड द शार्प कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल and enter into the shadow region, and this bending of light round the sharp corners of obstacle is called as diffraction of light. हा जो मुद्दा आहे तो परत एकदा मी रिपीट करतो. If this obstacle is very small, then light bend round the sharp corners of obstacle. Light bend round the sharp corners of obstacle and enter into this shadow region. And this bending of light round the sharp corners of obstacle is called as diffraction of light. So next point, if obstacle is very small, then light bend कुठं around the sharp corners of obstacle or object, and light enter into the shadow region. Light shadow region मध्ये एंटर होते, अतिक्रमण करते. This bending of light around the sharp corners of obstacle is called as diffraction of light. तर हा डायफ्रॅक्शन ऑफ लाईटचा मिनिंग आहे. आणि मिनिंग नंतर एक दोन कमेंट्स आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिलं कमेंट अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ते कमेंट असं आहे की डायफ्रॅक्शन हे कधी घडतं, तर त्यासाठी ऑब्स्टॅकल किंवा स्लिट ही अतिशय लहान पाहिजे, अतिशय लहान पाहिजे. किती लहान पाहिजे, तर इन द ऑर्डर ऑफ वेवलेंथ ऑफ लाईट. लाईटची जी वेवलेंथ आहे तिच्या आसपास ते ऑब्स्टॅकल इतकं लहान असलं पाहिजे. लाईटची वेवलेंथ खूप लहान असते. म्हणजे लाईट आपण नेहमी पाहतो, पण कुणाला लाईट अशी दिसली का, मी जशी फिगर काढल्या तशी वेवच्या स्वरूपात आहे अशी कधी आपल्याला दिसले का? का दिसत नाही आपल्याला वेव? लाईट दिसते पण लाईटची वेव का दिसत नाही? तर ही जी वेवलेंथ आहे, एका वेवची जी लेंथ आहे त्याला वेवलेंथ म्हणायचं, आणि ती वेवलेंथ आपण लॅम्बडा या लेटरने डिनोट करतो. लाईटची वेवलेंथ आहे ती खूप कमी असते. म्हणजे किती असते, तर 5000 इंटू 10⁻⁻10 मीटर इतकी. म्हणजे सांगायचं म्हटलं तर 0.0000001 मिनिट 5000 मीटर इतकी असते. 0.000005000 मीटर इतकी ती लहान असते.
आणि ही वेव्हलेंथ अति लहान असल्यामुळं आपल्याला लाईट आपण पाहतो, पण लाईटची वेव्ह आपल्याला दिसत नाही. मग ऑब्जेक्टसुद्धा किंवा ऑब्स्टॅकलसुद्धा इतकं लहान पाहिजे ते, तरच आपल्याला डायफ्रॅक्शन ऑफ लाईट हे दिसून येतं. सो डायफ्रॅक्शन ऑफ लाईट इज नोटिसेबल ओनली इफ obstacle is very small in the order of wavelength of light. Diffraction of light is noticeable. लक्षात कधी येतं डायफ्रॅक्शन? तर when obstacle is of the order of wavelength of light. wavelength of lightच्या आसपास वेव्हलेंथ ऑफ लाईट इतकं सूक्ष्म जर ऑब्स्टॅकल असेल तरच डायफ्रॅक्शन इज नोटिसेबल. अदरवाईज तुम्हाला डायफ्रॅक्शन हे लक्षात पण येणार नाही. आणि लास्ट कमेंट की जस्ट आपण इंटरफिरन्स ऑफ लाईट हा पार्ट संपवला, परंतु गंमत अशी आहे की डायफ्रॅक्शन हा इंटरफिरन्स ऑफ लाईटच असतो. डायफ्रॅक्शन म्हणजे वेगळं काही नाही. डायफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजेच इंटरफिरन्स ऑफ लाईट. पण जे इंटरफिरन्स ऑफ लाईट आपण पाहिलं त्यामध्ये दोनच वेव्ज होत्या, दोनच सोर्स होते, S1 आणि S2, आणि यांच्यापासून मिळणारी लाईट इंटरफिअर होऊन आपल्याला इंटरफिरन्स पॅटर्न मिळतो. डायफ्रॅक्शनमध्ये इंटरफिरन्सच घडून येतो, फक्त तिथं दोन वेव्ज नसतात तर दोनपेक्षा अनेक वेव्ज असतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो डायफ्रॅक्शन इज द इंटरफिरन्स ऑफ मेनी वेव्ज. जे इंटरफिरन्स आपण पाहिलं ते इंटरफिरन्स ऑफ ओनली 2 वेव्ज हे आपण पाहिलं. पण डायफ्रॅक्शन हे सुद्धा वेगळं काही नाही आहे. डायफ्रॅक्शन इज ऑल्सो इंटरफिरन्स बट ऑफ मेनी वेव्स. तरी लास्ट कमेंट, डायफ्रॅक्शन इज इंटरफिरन्स ऑफ मेनी वेव्स. तर या आर्टिकलपासून आपण डायफ्रॅक्शन ऑफ लाईट या पार्टला सुरुवात करतोय. आणि सर्वात महत्त्वाचा आहे तो मिनिंग आहे की जो आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिला, याच स्लाईडमध्ये 5व्या पॉईंटमध्ये पाहिला. बेंडिंग ऑफ लाईट round the sharp corners of obstacle is called as diffraction of light. ऑब्स्टॅकलच्या कॉर्नरच्या ठिकाणी की जे शार्प असतात, ऑब्स्टॅकलच्या कॉर्नरच्या ठिकाणी की जे शार्प असतात तिथं लाईटचं जे बेंडिंग होतं त्या फिनॉमिनॉनला डायफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणायचं. ऑब्स्टॅकल, त्याचे शार्प कॉर्नर्स आणि तिथून लाईटचं असं बेंड होणं, त्या बेंड होण्याच्या प्रोसेसलाच, त्या बेंड होण्याच्या फिनॉमिनॉनलाच डायफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणायचं. हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरं, डायफ्रॅक्शनसाठी जे ऑब्स्टॅकल आहे किंवा जी स्लीट आपण वापरणार आहोत ती अतिशय लहान पाहिजे. किती लहान पाहिजे? ऑफ द ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ ऑफ लाईट. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बाकी एक वेळ सगळं विसरला तरी चालेल. बेंडिंग ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज अ डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. अँड फॉर बेंडिंग or for diffraction, obstacle must be very small and it should be of the order of wavelength of light. आणि आपण इथं थांबतोय. धन्यवाद.